आमदार निलेश लंके यांनी आता रांजणगाव येथे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। गणपतीचं दर्शन घेताना नेमकं आता निलेश लंकेंनी काय प्रार्थना केलेली आहे गणपतीकडे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे, कुठेतरी आता तुम्ही पुण्याच्या दिशेने निघालेला आहात। 4 वाजता तुमचं पुस्तक प्रकाशन आहे आणि त्या दरम्यान तुमचा पक्षप्रवेश देखील होणार आहे पवार साहेबांच्या हस्ते असं बोलताय। गणरायाचे दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना केली की माझ्या या शेतकरी बांधवांना, माझ्या गोरगरीब जनतेला सुखी समाधानी ठेव ही गणरायाला प्रार्थना केली। आणि गणपती बाप्पाचं गणपती रांजणगाव हे मंदिर आमच्या नगर पुणा रोडवर असल्यामुळं ते नेहमी जाता येता गणरायाला त्या ठिकाणी हात जोडून जाणं हा माझा एक दिनक्रम आहे। म्हणून आज दर्शन घेऊन आम्ही पुण्याच्या दिशेने आमच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी निघलेलो आहोत। तिकडे संपूर्ण तयारी झालेली आहे पुस्तक प्रकाशनाची आणि राष्ट्रवादी भवनात हा पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। आता कुठल्या ठिकाणी एक्झॅक्ट मला आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलं हे मला माहीत नाही, पण आता पाहू आता काय। पण तुमची आता तयारी सुरू झाली आहे, म्हणजे आता कुठेतरी तुम्ही म्हणाले होते की लोकांचं मत जाणून घेणार आहात। आता सकाळपासून तुमचे फोन चालू आहेत, कुठेतरी आता मानसिकता झाली आहे। काय झालं का, 1-2 दिवसापासून या चर्चेला अधिक उधाण आलेलं आहे। त्यामुळे आता मला बऱ्याच जणांचे वेगवेगळ्या भागातून फोन आले की आज बऱ्याच जणांना वाटतं की मी काहीतरी प्रवेश करणार, काही का नाही करणार। या सगळ्या घडामोडीच्या बाबतीत मला बऱ्याच जणांचे फोन आले। परवासुद्धा एक बातमी व्हायरल झाली आणि त्या निमित्ताने सुद्धा बऱ्याच लोकांचं मी एक मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्या सोशल मीडियावर जरी पाहिलं तुम्ही, त्या पोस्ट वगैरे पाहिल्या मी, त्या सगळ्या गोष्टींच्या पाहिल्या, त्याच्यातून जे आउटपुट काढणं अपेक्षित होते तसं एक बऱ्यापैकी आउटपुट काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर आता गणपती बाप्पा काय बुद्धी देतात हे आता पाहू, आता त्या ठिकाणी गेल्यानंतरच लक्षात येईल। पण आता लोकांचं जनरली बऱ्याच लोकांचं एक मत बऱ्यापैकी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जनभावना काय ती पण मला माझ्या बऱ्यापैकी लक्षात आलेली आहे। म्हणजे काही होऊ शकतं, थोड्या पक्षप्रवेश होऊ शकतो, लोकांचं मत काय नेमकं तुमचं? त्या ठिकाणी गेल्यानंतरच अजून काही तासांचा वेळ आहे। लोकांची भावना काय नेमकी तुम्ही जाणून घेतलं, तुम्ही सांगितलं लोकांची बऱ्याच लोकांची एक भावना काही असते की राजकीय प्रत्येकाचा वेगवेगळा मतप्रवाह मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न प्रत्येकाचा केला जातो। प्रत्येकाचा एक भावना नसते, प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो। पण दुसरं असं की अजितदादांनी म्हटलं आहे जर पक्षप्रवेश करायचा असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। मी असं काही कुठं ऐकलं नाही, माझ्या कानाने काही ऐकलं नाही। आणि दादा हे आमचे नेते आहेत, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे। त्यामुळं असं काही बोलणार नाही। दादा बोलले जरी तर मी एक दादांचा कार्यकर्ता आहे। दादांकडे मी कधी पण अधिकारवाणीने दादांकडे जाऊ शकतो। दादा सुद्धा मला अधिकारवाणीने सांगू शकतात, तेवढा अधिकार आहे। सकाळपासून ज्या चर्चा सुरू आहे, अजित पवार गटातून किंवा स्वतः अजितदादा काही फोन वगैरे तुम्हाला आला, काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नेत्यांनी? नाही, दादांनी तर जाहीर सांगितलं ना का काल दादांची माझी मी दादांना भेटलो, दादांची माझी काल चर्चा पण झाली। हा प्रश्न दादांमर्यादित नाही, किंवा मी ज्या पक्ष नेतृत्वाखाली काम करतो त्या नेतृत्वाचा प्रश्न नाही। आम्हाला काही स्थानिक ज्या मधल्या कालखंडात 1-2-2.5 वर्षात जो त्रास झाला तो विषय आहे खरा। यामध्ये काय असं का मी दादांना मला काय बोलण्याची वेळ आली हे याच्यात मी कुठंतरी मी कमी पडलो असं समजतो। पण त्यामध्ये नेतृत्व आमचं कुठं कमी पडलं नाही। पण आमच्या जिल्ह्यातील राजकारणाचा जर तुम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षापासून हे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही असो किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी काय काय त्रास भोगला हे आम्हाला माहिती आहे ना। आम्हाला ती खतखत आहे, आमच्या कार्यकर्त्यांची पण खतखत आहे। उद्या जर त्या नेतृत्वाला च्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा
राजकारणात काही गोष्टी एक स्वाभिमान पण महत्त्वाचा असतो. नेमकं काय त्रास तुम्हाला सहन करावा लागला? कार्यकर्ते असतील, तुम्ही असतील, नेमकं हा त्रास नेमकं झाला कोणाकडे? सगळ्या अख्ख्या दुनियाला माहिती आहे ना, अख्ख्या सगळ्यांना काय सांगायचं, कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायचं, सगळ्या अख्ख्या दुनियाला माहिती आहे काय आहे ते, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला किंवा तुमचे जे विकास कामे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न सगळ्याच बाबतीत हां. मग आता त्याला कुठंतरी आता शह देण्यासाठी आता तुम्ही हा पक्ष प्रवेश करताय? नाही, शह म्हणता येणार नाही, मी शह देण्या इतका मोठा नाही, पण मी माझे एक काही गोष्टी न पटल्यानंतर आपण एक काहीतरी एक वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. याचा अर्थ मी काय पक्ष प्रवेश करणार आहे का नाही करणार आहे हा भाग अजून वेळ आहे, या गोष्टीला वेळ काळे पाहू आता काय होतंय. पण जी थोडीफार जी नेमकी अडचण काय आहे ती पण समाजापुढे आली पाहिजे ना. मग आता शरद पवार साहेबांकडून किंवा त्यांच्या गटाकडून काही ते नेत्यांचा सकाळपासून फोन आला? अजून काय कोणाचा अधिकृतपणे फोन आलेला नाही. फोन आल्यानंतर तर नक्कीच आपण बघू शकतो की आता थोड्याच वेळात आता निलेश लंके यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे आणि त्यामध्ये आता काय घडामोडी घडता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कुठेतरी पक्षप्रवेश होणार या चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात सगळ्या घडामोडी हालचाली ज्या आहे त्या राष्ट्रवादी भवन जे आहे पुणे येथील तिथे सुरू असल्याचं या ठिकाणी आता पाहायला देखील मिळतं आहे. कुणाल जायकर, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.